डॉक्टर विशाल कारंडे SV ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण माळवाडी तालुका पोलूस जिल्हा सांगली येथील जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांनी SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 100 टनाचं जे ध्येय आहे ते साध्य केलं अशा शेतकऱ्याच्या बांधावर आहोत. सर्वप्रथम जे शेतकरी आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहेत त्या शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपणास विचारतो की आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावी. नमस्कार. माझं नाव श्री उत्तम श्रीपत केदार. मी रिटायर्ड प्राथमिक शिक्षक आहे. 2 वर्ष झाले रिटायर होऊन. त्याच्यानंतर मी पूर्णपणे शेतीकडे लक्ष दिलं. माझा हा प्लॉट 12 जुलै 2023चा आहे. पहिले 2-3 महिने मी काय SV ॲग्रोचं वगैरे काय अंमलबजावणी केली नव्हती. पण त्याच्यानंतर मला कारंडे सर भेटले आणि त्यांनी माझ्या प्लॉटला व्हिजिट दिल्यानंतर त्यांचं जे प्रॉडक्ट होतं ते मी वापरायला सुरुवात केली. मला वाटतं पहिल्यांदा SV 59 परत ग्रीन वगैरे यांचं जे प्रॉडक्ट आहे. परत त्यानंतर जरा मला फुटवा काही कमी वाटत होता. मी कारंडे सरांना म्हटलं की फुटवा कमी निघतो आहे. मग त्यांनी त्या फुटव्यासाठी शुगर बन दिलं. तसंच कांद्याची पेरी वाढण्यासाठी शुगर बनचा वापर जवळजवळ मी 2 ते 3 वेळा केला असेल. आणि त्याच्यामुळे मला आता बरंचसं म्हणजे 37-38 शेवट मला वाटते 40-42 कांड्या आता ऊस तयार आहे. आता तोडणी चालू आहे. एकरी साधारण नाही म्हटलं तरी 90 ते 100च्या आसपास जाईल अशी मला खात्री वाटते. तर आता सध्या तोडणी चालू असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा, टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा. आणि या टेक्नॉलॉजी वापर जर केला तर खरोखरच चांगलं उत्पन्न मिळेल आपल्याला. नवीन जे शेतकरी आहेत किंवा तरुण वर्ग जो शेतीसाठी नावं ठेवतो किंवा शेती करत नाही त्यांच्यासाठी जर त्यांनी मनापासून जर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला तर खरोखरच त्यांना ह्यातून भरपूर उत्पन्न मिळेल. त्यातल्या त्यात त्यांनी जर SV ॲग्रोचा वापर केला तर अतिशय चांगलं उत्पन्न आपल्याला मिळेल. या ठिकाणी मला आमच्या प्लॉटला भेट दिली कारंडे सर, तसेच बामणे सर आणि आमचे आप्पा, या सर्वांचा त्यांनी मला सजेशन दिलं त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो. आज आपण एकरी जो 100 टनाचा प्रवास साध्य केला. मग हा साध्य झाल्यानंतर आता आपली तोड सुरू आहे. समाधानकारक वजन येत आहे आणि आपण त्या 90, 95, 100 टनापर्यंत नक्की पोहोचाल. मग ह्यावेळी आपली भावना SV ॲग्रो तंत्रज्ञानाबद्दल काय आहे? मला वाटतं SV आधुनिक पद्धतीचा जर आपण वापर केला त्यातल्या त्यात ठिबक जर असेल आणि जर ठिबकमधून जर त्यांचं प्रॉडक्ट वापर केला तर ह्याच्यापेक्षाही जास्त 100 टनाच्या वर मला वाटतं टार्गेट आपण गाठू शकतो असं मला वाटतं. SV ॲग्रो अतिशय सुंदर असं त्यांचं टेक्निक आहे. वापरण्याची पद्धती सोपी आहे. जर तुम्ही त्याचा वापर केला तर 100 टनाच्या पुढे तुम्ही एकरी जाऊ शकता 100%. आणि आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं त्यानंतर 2 वर्ष झालं आपण सेवानिवृत्तीनंतर ह्या ऊस पीक क्षेत्रामध्ये आलात आणि या ठिकाणी काम करत असताना पहिल्या वर्षीच एक उच्चांकी उत्पादनाचा टप्पा आपण या ठिकाणी SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाठलेला आहे. आता नेक्स्ट इयरला आपलं काय प्लॅनिंग आहे? किती टनापर्यंत आपण पोहोचण्याचं आपलं नियोजन आहे? सर्वसाधारण पुढच्या वर्षी म्हणजे आता येत्या जूनमध्ये माझा खोडवाचा प्लॉट निघतो आहे. जूनमध्ये मी लागण करणार आहे आणि त्यावेळेस सर्वसाधारण माझं तर 100च्या किंवा 110च्या आसपास टार्गेट असणार आहे आणि ते पूर्ण होईल SV ॲग्रोच्या मार्फत असं मला वाटतं. 100%. आपल्याला उच्च उत्पादन देण्याबरोबरच जे आपल्याला मातीमध्ये काही बदल जाणवला का? हो, जाणवला. मातीमध्ये पण भरपूर माती मऊ झाली आणि मातीला का हे आलं कुमारी आली म्हणजे एकदम माती मऊसूत झाली जाणवली. ही टेक्नॉलॉजी नक्कीच आपण या शेतामध्ये वापरली आणि रासायनिक खताचा वापराबरोबर SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्यांना ह्या प्लॉटमधून आलेलं आहे. आणि जे शेतकरी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता ह्या टेक्नॉलॉजीबद्दल? मला वाटतं असं की जे यूट्यूब वापरत हे बघतात तर त्यांच्यासाठी असा संदेश आहे की जर तुम्ही योग्य नियोजन करून योग्य पद्धतीनं SV ॲग्रो वेळच्या वेळी जर वापरलं तुम्ही म्हणजे प्रत्येक त्या सरांच्या सल्ल्यानुसार जर गेला तर तुमचं नक्कीच उत्पन्न भरपूर वाढणार आहे.
जे शेतकरी आपला प्लॉट बघायला येतील त्याचं हे लोकेशन आपल्या या ठिकाणचं माळवाडी तालुका पुलूस जिल्हा सांगली या ठिकाणी हे लोकेशन आहे आणि हा प्लॉट आता तोडणीचा चालू आहे. आपण या ठिकाणी बघू शकता आणि सरांनी सुद्धा अत्यंत नियोजनबद्ध रीतीने SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकरी 100 टनाचा हा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या ऊस उत्पादनाला कंपनीकडून आमच्या शुभेच्छाच आहेत आणि अनेक चांगल्या उत्पादनाचे जे टप्पे आहेत हे आपण पूर्ण करत राहू आणि त्याचबरोबर आपल्या मातीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा आमूलाग्र बदल आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यामुळं सर 100% समाधानी आहात आपल्या टेक्नॉलॉजी. हो, समाधान. त्यांनी आपल्या SV ॲग्रोचं पहिल्या टप्प्यात आळवणीसाठी SV59 SV ड्रिप वापरलं. ऊसाची भरणी झाल्यानंतर शुगरबनचा वापर केला. त्यामुळे पेऱ्यांची लांबी असेल जाडी असेल खूप चांगल्या पद्धतीनं मिळाली. त्यानंतर यामध्ये किटोन आणि SV कॉपेज याची एक फवारणी आपण केली आणि ऊसाचा जो बेसल डोस आहे खतांचा त्यामध्ये SV फ्रुटर, मिस्टर ग्रीन, SV कॅन्टर आणि मिस्टर मायक्रोजी या खताचा वापर केला. हा वापर केल्यामुळं दिलेली रासायनिक खतं चांगल्या पद्धतीनं या पिकाला लागू झाली आणि आपटेकसुद्धा चांगला होऊन या ठिकाणी उत्पादनाचा एक उच्चांक आपण गाठू शकलो. तेव्हा आपणही सर्व शेतकऱ्यांनी ऊस पिकामध्ये उच्च विक्रम जर करायचे असतील तर SV ॲग्रो तंत्रज्ञानाची नक्कीच कास धरा आणि आपलं ध्येय निश्चित गाठा असं सरांनी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे. मी सुद्धा आपल्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो आपणही आपल्या प्लॉटवर SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर करा आणि आपलं ऊस उत्पादन दर्जेदार वाढवा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.